नमस्कार मित्रांनो, आज आपण सुंदर अशी बाही डिझाईन करणार आहोत. इथपर्यंतच ओरिजिनल बाही आहे. इथून मी मार्क केलेल्या पॉईंटपासून पुढे एक्स्ट्राचे कापड आपण घेतले आहे. इथून इकडे आपली बाही आहे आणि हे कापड जास्त घेतलं आहे. यानंतर मधून कट करून घ्यायचं. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अशा प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. यानंतर खालचा भाग डबल फोल्ड करून घ्यायचा व शिलाई मारून घ्यायची. आता हा दुसरा पार्ट त्याच्या शेजारी ठेवून बघायचा की बरोबर होते. उलटा सुलटा आपण व्यवस्थित बघून घ्यायचं आणि त्याचाही खालचा भाग डबल फोल्ड करून घ्यायचा आणि त्याची शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. यानंतर त्याला आपण खालच्या बाजूला लेस लावून घेऊ. अशा प्रकारे दोन्ही पार्ट्स तयार झाले आहेत. यानंतर बाहीच्या मध्यभागी तिथेही डबल फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. परंतु हे डबल फोल्ड करताना जरा जास्त कापड घ्यायचे आहे, कारण त्याच्या आतमध्ये आपल्याला नॉड लावायचा आहे. जे आपण एक्स्ट्राचे कापड घेतले होते त्याचे आपण डबल फोल्ड करून घेणार आहोत. एक्स्ट्राचे कापड जेवढे जास्त असेल तेवढे चांगलेच. त्याच्यामध्ये आपण नॉड इन्सर्ट करणार आहोत. सेम अशा प्रकारेच दुसरा पार्टही आपण रेडी करून घेणार आहोत. हे पहा, दोन्ही पार्ट आपले तयार झाले आहेत. आता हे दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून अलगदपणे एक शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून हे दोन्ही पार्ट जॉईंट होतील आणि जॉईंट झाल्यानंतरही त्याच्यामधून आपल्याला नॉट इन्सर्ट करता येईल अशी आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे दिसते. मधून शिलाई मारून घेतली आहे. नॉडला पिन लावून नॉड बाहीमध्ये इन्सर्ट करून घ्यायची आहे. बाहीमध्ये नॉड लागत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.
अशा प्रकारे नॉड इन्सर्ट झाली आहे. यानंतर अशा प्लीट्स पाडून बाही ॲडजस्ट करून घ्यायची. हा जो वरचा पार्ट आहे तो असा वरती घेऊन बाही जॉईन करताना तो शिलाईमध्ये घ्यायचा, म्हणजे नॉड बाजूला सरकत नाही. यानंतर आपल्याला त्या नॉडला खाली छोटे लटकन लावून घ्यायचे आहे. लटकन लावण्यासाठी मी ह्याच फॅब्रिकचा वापर केला आहे. अशा प्रकारे दोन्हीही नॉडला छोटे छोटे लटकन लावून बाही रेडी करून घ्यायची आहे. नॉडला बो बांधून घ्यायचा. डेली वेअरसाठी ही ब्लाऊज स्लीव्ज डिझाईन खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. एक प्रकारे पॉपी स्लीव्जसारखी डिझाईन आपली रेडी झाली आहे. तर असा आहे आपल्या स्लीव्जचा फायनल लुक.